सख्या भावाच्या मदतीनं अनैतिक संबंधातून जिवलग मित्राचा गेम, दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात. इचलकरंजीतील घटना. पत्नीच्या नादी लागला असल्याच्या कारणावरून संतप्त पतीने सख्या भावाच्या मदतीनं जिवलग मित्राचाच डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केल्याची घटना येथील गणेशनगर येथे घडली. विनोद अण्णासो घुगरे, वय वर्ष 32, राहणार गल्ली नंबर 3, गणेशनगर, असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी संतोष दशरथ उर्फ वसंत पागे, वय वर्ष 38, आणि संजय दशरथ पागे, वय वर्ष 36, दोघे राहणार गणेशनगर, या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर मयत विनोद घुगरे याची बहीण सौवनिता सचिन बोरगे, राहणार गणेशनगर गल्ली नंबर 3, यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की विनोद घुगरे, संतोष पागे व संजय पागे हे तिघेही गणेशनगरमध्ये राहण्यास असून ते तिघे मित्र होते. मयत विनोद घुगरे हा संशयित संतोष पागे याच्या पत्नीच्या नादाला लागला होता. यावरून त्यांच्यात वादही झाले होते. शनिवारी रात्री या वादाचं पर्यावसान विनोदच्या खुनात झालं. पागे बंधूंनी वादातून घरातील दगडी वरवंटा आणून विनोद घुगरे याच्या डोक्यावर प्राणघातक वार केला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विनोद याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे करत आहेत. विनोद याच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.